धाब्यावर दारू पिणे पडले महागात। 2 हॉटेल चालकांसह 5 मद्यपीं विरुद्ध गुन्हे दाखल। हातभट्टी दारूची वाहतूक ही पकडली। न्यायालयाने ठोठावला 65,000चा दंड। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील 2 धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकासह 5 मद्यपी ग्राहकांना 65,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरून वाहतूक होणारी 100 लिटर हातभट्टी दारूही जप्त केली आहे। सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील हॉटेल तुळजाई या धाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव वय वर्ष 68 हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह 2 मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजलांबे व लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली। एका अन्य कारवाई दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वडाळा तालुका उत्तर सोलापूर हद्दीतील हॉटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक महेंद्र भीमराव भगत राहणार वय वर्ष 32 3 मद्यपी ग्राहक बबन केशव जाधव सुशांत मल्लिकार्जुन फंड व श्रीकांत बिभीषण भिसे यांना अटक केली। दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दारूबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम 65,000 न्यायालयात जमा केली। अन्य एका कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने मोमीन नगर परिसरात दुपारी पाळत ठेवली असता एका बजाज डिस्कवर कंपनीच्या दुचाकी क्रमांक MH13BG0807 वरून 2 कापडी पिशव्यांमध्ये 50 लिटर क्षमतेच्या 2 रबरी ट्यूबमध्ये 100 लिटर दारूची वाहतूक होत असताना आढळून आल्याने दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकीस्वार वाहन जागीच सोडून पसार झाला। त्याला फरार घोषित करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहे। याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजाई या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल मालक व 2 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे। तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व 3 मद्यपी ग्राहकांना अटक केलेली आहे। सर्व आरोपींना आज मान्य दारूबंदी न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास दुय्यम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने मोमीन नगर परिसरात एका दुचाकीवरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे।